हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी कपिल देशपांडे. लेट्स मराठीच्या फर्स्ट डे फर्स्ट शो या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या 3 वर्षांपासून आपण सगळे ज्या चित्रपटाची वाट बघत होतो तो 83 फायनली मी बघितलाय आणि खरं सांगतो हा उत्तम सिनेमॅटिक अनुभव आहे. 3D तुम्ही बघा, म्हणजे या चित्रपटाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. अंडरडॉग समजले जाणारे आपली टीम वर्ल्ड कपमध्ये कशा पद्धतीने शेवटपर्यंत लढली आणि जिंकली त्याची प्रेरणादायी कथा कबीर खान आणि त्याची टीम त्याच्यात मांडली आहे. गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, पण ही गोष्ट ज्या पद्धतीने फुलवली आहे ते बघताना आपल्याला सतत जाणवत राहतं की आपण त्या काळात आहोत, ते क्षण जगतोय, ते क्षण अनुभवतोय, त्या क्षणाचा आनंद घेतोय. आणि खरंच कबीर खान आणि त्याच्या टीमला यासाठी हॅट्स ऑफ. 100 पैकी 100 मार्क त्यांना यासाठी, कारण माहीत असलेली गोष्ट अगदी सहजपणे मोठ्या पडद्यावर मांडणं, त्या गोष्टीच्या खोलात जाणं हे खरं तर दिग्दर्शकीय कौशल्य होतं. आणि खरं तर हा सिनेमा डॉक्युमेंटरी बनण्याचा किंवा टोटल एका माणसाची बायोपिक बनण्याचा खूप चान्सेस होते, जसं आपण MS धोनी, सचिन या चित्रपटांमध्ये बघितलं आहे. पण ह्या चित्रपटात एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव कबीर खानने दिला आहे. कुठेही हा सिनेमा डॉक्युमेंटरी या प्रकारात वाटत नाही. तद्दन 2 तास 40 मिनिटाचा कमर्शियल चित्रपट आपण बघतोय. म्हणजे साधारणतः 21 वर्षांपूर्वी लगान आला होता. लगान बघताना शेवटचे 1 तास ज्या पद्धतीने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि आमिर खानची जी आयडिया होती की मॅच दाखवायची क्रिकेटची आणि सगळ्या प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं. पण हा चित्रपट त्याचेही एक पाऊल पुढे आहे, कारण ती काल्पनिक कथा होती आणि याच्यात आपण जे क्षण कदाचित आपल्या बरोबरचे अनेक जण ते क्षण जगले आहेत, आपण तेव्हा लहान असू किंवा आपण ते ऐकलं आहे, आपण ते यूट्यूबवर बघितलेलं आहे, ते क्षण जगण्याची, ते क्षण अनुभवण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. भारत हा क्रिकेट वेडा देश आहे आणि खरं तर कबीर खानने हीच नस बरोबर ओळखली आहे. हा एक चित्रपट नाही आहे, तर हे आपल्या सगळ्या भारतीयांची इमोशन्स आहे. त्यामुळे हा चित्रपट जास्त तुमच्या हृदयात खोलवर हात घालतो. आणि मला राहून वाटत होतं की आपण स्टेडियममध्ये बघून एखादा सामना बघतोय का, आपण त्याचा आनंद घेतोय का. कारण मी प्रॉमिस करतो की जेव्हा चित्रपटात तुम्ही बघाल शेवटची फायनल मॅच चालू असते तेव्हा सिनेमागृह एका थिएटरमध्ये बदलतं. आपण थिएटरमध्ये, आपण स्टेडियममध्ये बसलोय का असं आपल्याला वाटू लागतं, कारण तो एक फील सिनेमागृहात आपल्या सगळ्यांना येतो. आणि हेच खरं तर कबीर खान आणि त्याच्या टीमचं यश आहे. आवर्जून उल्लेख मला करायचा रणवीर सिंगचा. हा माणूस खऱ्या आयुष्यात कितीही अतरंगी असेल, कितीही अतरंगी वागत असेल, पण जेव्हा हा कॅमेरा समोर जातो तेव्हा तो अख्खा पडदा फाडून टाकतो. बाजीराव मस्तानी असेल, सिम्बा असेल, पद्मावतमध्ये त्याने साकारलेला अलाउद्दीन खिलजी असेल, या त्याच्या जर का भूमिका बघितल्या, गल्ली बॉय असेल, तर कळतं की रणवीर सिंग काय ताकदीचा अभिनेता आहे. आणि बऱ्याचदा हा चित्रपट बघताना तुम्हाला चकवाईल की आपण रणवीर सिंगला बघतोय का कपिल देव स्वतः तिथे आहे. त्यामुळे कपिल देवची भूमिका ज्या पद्धतीने रणवीर सिंगने साकारली आहे त्याला हॅट्स ऑफ. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने अजून एक हिट चित्रपट, अजून एक वेगळा चित्रपट रणवीरच्या करिअरमध्ये समावेश होणार आहे, ही खरं तर मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो जीवा या साऊथच्या अभिनेत्याचा, कारण श्रीकांत यांची भूमिका त्याने साकारली आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा बऱ्याचदा बोललं गेलं की श्रीकांत यांची भूमिका निष्कारण विनोदी दाखवली आहे का, बाष्कळ दाखवली आहे का. पण जर तुम्ही चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट असेल, टीझर लॉन्च इव्हेंट असेल, पोस्टर लॉन्च इव्हेंट असेल किंवा श्रीकांत यांचे खऱ्या आयुष्यातले कपिल शर्मा शोमध्ये ते आले होते तिथले व्हिडिओ असतील, ते जर का तुम्ही बघितले, त्यांचे जे संघ सहकारी होते त्यांचे जर का किस्से ऐकले, तर तुम्हाला कळेल मुळातच श्रीकांत यांचा स्वभाव तसा होता, हसत खेळत राहणं, मिश्किलपणे राहणं. आणि तेच पूर्णपणे जीवा याने साकारलं. त्यामुळे त्यात असं वावगं मला तरी ते वाटलं नाही. कारण बरेच जण टीका करताय की तमिळनाडूचा खेळाडू, कारण तिकडचा म्हणून त्याला तसं दाखवण्यात आलं आहे का, तसं मला तरी अजिबात वाटलं नाही. आणि जीवाने पण त्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. चित्रपटात एक सीन आहे की त्याच्यात कपिल देव आणि मोहिनी रमणनाथ समोरासमोर येतात आणि फक्त नजरेतून ते बोलतात, तर त्याच्यात साकीब सलीम आणि रणवीर सिंग यांची अभिनयाची ताकद दिसते. आणि कबीर खान खरं तर तो सीन ड्रॅमॅटिक करू शकला असता, पण या चित्रपटाचं वैशिष्ट्यच ते चित्रपट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तर देतोच, पण कुठेही ड्रॅमॅटिक होत नाही. एक रिअलिस्टिक टच, एक रिअलिस्टिक लाईव्ह क्रिकेट मॅच आपण बघतोय का याची आपल्याला जाणीव होते. एक भारतीय म्हणून, क्रिकेटचे फॅन म्हणून, क्रिकेट वेळा देशात आपण राहतो म्हणून 83 हा एक उत्तम सिनेमा आहे. मग तो सगळ्याच पार्श्वभूमी असू द्या, अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, पटकथा याची खूप साचेबंद ठेवण्यात आली आहे, म्युझिक असेल, म्हणजे जेव्हा जेव्हा इंडिया जितेगा हे गाणं पार्श्वसंगीत म्हणून वापरलं जातं तेव्हा नकळत तुमच्या अंगात जोश येतो, एक वेगळा उत्साह येतो. आणि हीच कमाल प्रीतमदाच्या संगीताची आहे. त्यामुळे मला वाटते की तुम्ही हा चित्रपट बघावा. विकेंडसाठी उत्तम प्लॅन तुमच्यासाठी असेल.
मी थोडा लवकर बघितला, अजून 3 दिवसांनी पिक्चर रिलीज होणार आहे. पण हा चित्रपट तुम्ही बघावा असं मला आवर्जून वाटतं. आणि हो, 3D मध्ये एक्सपिरियन्स घ्या, कारण आपले खेळाडू ज्यांना आपण बघितलं आहे, त्यांच्या मॅचेस आपण यूट्यूबवर बघितल्या आहेत, ते लाईव्ह खेळताना 3D मध्ये हा अनुभव घेणं खरंच खूप मजा येईल 3D मध्ये बघताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक 2 उल्लेख माझे प्रामुख्याने राहिले. एक म्हणजे दीपिका पदुकोण, जे कपिल देव यांच्या बायकोच्या भूमिकेत ती दिसली, ती चित्रपटाची प्रोड्युसर पण आहे. तिचा गेटअप पण हुबेहूब भूमिदेव यांच्यासारखाच देण्यात आला आहे. आणि बऱ्याच सीनमध्ये रणवीरच्या तोडीस तोड तिने काम केलं आहे. रणवीर दीपिका ऑफकोर्स जोडी सगळ्यांना माहिती आहे, टॉपची जोडी आहे. आणि त्यांना पुन्हा एकदा 5 वर्षानंतर स्क्रीनवर बघणं ही खरं तर त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटतोय, तो म्हणजे पंकज त्रिपाठी. प्रत्येक चित्रपटागणिक हा माणूस काय अभिनय करतोय ना, लाजवाब. म्हणजे याच्यात पण ते बंगाली त्यांचा जो लहेजा त्यांनी ह्या उत्तम पद्धतीने पकडला आहे आणि सहज अभिनय हा माणूस करतो. तेव्हाचे आपले टीम इंडियाचे मॅनेजर त्यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी जे आपल्याला दिसले आणि खूप सहजतेने त्यांनी ती भूमिका साकारली आहे. इतरही कलाकार आहेत, आपला आदिनाथ कोठारे आहेत, चिराग पाटील आहेत, दिलीप केंकरकरांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसला आहे, चिराग पाटील संदीप पाटलांच्याच भूमिकेत दिसला आहे. त्यांनीही आपल्या भूमिकेत उत्तम 4 चांद लावले. त्यामुळे एकूणच जर का बघितलं तर ओव्हरऑल हा सिनेमा एक खूप मस्त पॅकेजिंग झाला आहे. बस जास्त काही बोलणार नाही, तुम्ही हा अनुभव घ्या, थिएटरला जा, 3D मध्ये बघा आणि खरंच एक वेगळा फील तुम्हाला येईल, एक वेगळा जोश तुमच्यात येईल. आणि हा चित्रपट तुम्हाला हसवेल पण, रडवेल पण आणि सगळ्यात शेवटी देशभक्तीला तुम्ही ओतप्रोत होऊन जाल, ही 100% गॅरंटी मी तुम्हाला देतोय. आणि हो, या चित्रपटाला मी देतोय 4 स्टार. लेट्सअप मराठीकडनं देतोय मी 4 स्टार. आणि जसं मी म्हटलं की आमचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लेट्सअप मराठी. थँक्यू सो मच.